या संदर्भात काय आणि सभा मोठी कधी असणार? भारतीय जनता पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार, अध्यक्ष, पदाचे आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला. आज येणाऱ्या 2 तारखेला हे भारतीय जनता पार्टी येणारच आहे. 3 तारखेला गुलाल हा आमचाच असणार आहे. पंढरपूर मंगळवेढामध्ये जसा आपला विजय झाला तशाच पद्धतीनं विक्रम ठाकरे यांनी विजय जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय त्यावेळेला मला वाटते पावसाच्या माईक जवळ करा AR न्यूज लीड होती. हां जवळ घ्या. आता आमच्या नगराध्यक्ष उमेदवाराला मला वाटते त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे 100% मिळेलच मिळेल. पण आमची नगरसेवक पदाची सर्वच सर्व पालकमंत्री भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली का? कारण प्रथमच पालकमंत्री स्वतः होऊन होते. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सर्वात मोठी पार्टी बनलेली आहे. भारतीय जनता पार्टी त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे. म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष जनता पार्टी ही कुठलीही छोटी असो किंवा कशीही निवडणूक असो तर त्या निवडणुकीत बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी हे कधीच बघत नाही. निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही लढलो जातोय आणि ही सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते. त्यामुळं पंढरपूरची या नगर सुद्धा किंवा या जिल्ह्यात मध्ये मराठा उमेदवार मिळत नसल्यामुळं कुठंतरी पावसाचं मत असता येणं अंगण वाकडं अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे. आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही. आता मी पाठीमागे झाली, लोकसभेला पदार्पण झालं, लोकसभा झाली, या पक्षाकडून पैसे घेतले, त्यानंतर आले विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या, परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेचे म्हणजे थोडंसं मागं थोडं तुम्हालाच पाहिजे, नगरसेवकी तुम्हालाच पाहिजे, हे काय लावलंय काय? आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे. आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या नम्र आवाहन करतो, उगाच बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका. मी विनाकारण आमच्या उमेदवाराला सुद्धा शिवतीर्थावर या आम्ही भेट करतो, हे सगळं कराय. अहो आज गेल्या घरात ही सत्ता होती, तुम्ही एवढं सांगा या मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा. आम्ही निधी या पंढरपूर शहरामध्ये आले आमच्या अख्ख्या कारकीर्द जरी असला त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू. दादा उद्या मुख्यमंत्री फडणवीस आपली देखील मुख्यमंत्री साहेब येणार आहेत काही नियोजित त्यांचं सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे. माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये दोन्ही नगरपालिकेला जी आम्ही वेळ मागितली होती त्यांची वेळ आम्हाला मिळाली नाही. या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला 2च ठिकाणी त्यांच्या सभा. कदाचित त्यांना आशा आहे का नगरपालिकेत सत्ता भाजप येईल त्यामुळे कदाचित नाही ज्या ठिकाणी आणि येणारी वेळ ह्या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची श्युरिटी ही तर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि 100% आहे. माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने या ठिकाणी येणार आहेत. आमचे सर्वचे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत हे नक्की आहे. दादा मतदारसंघात तुम्ही आमदार आहेत, मतदारांच्या काय प्रतिक्रिया वाटते तुम्हाला? खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समोर जावं लागतं आणि त्यावरचं समाधान सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदार सुद्धा अतिशय
मी गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात, दादा इथं आम्ही चिखलातनं जात होतो, आतापर्यंत आम्ही सगळी मतं दिली. आता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली. तुम्हाला मतं दिल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितल्या लगेच हा रस्ता दिला, कॉन्क्रिटीकरण केलं. त्या ड्रेनेज एवढ्या ड्रेनेज होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं. ड्रेनेजच्या समस्या सुद्धा सोडवून आम्ही केलेले आहेत. काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आरोग्याच्या समस्या ह्या आम्ही या ठिकाणी ज्या समस्या त्या समस्या निवारण करण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे. आणि नक्कीच या आपल्या शहरातील आता ही उड्डाण पुलावरती त्यांची टीका होती, त्यांना एवढं कळत नाही. उड्डाण पुलाकडे येणारा रस्ता हा पहिल्यांदा करावा लागतो आणि परत उड्डाण पुलाचं काम चालू करावं लागतं. ते त्यांना काम कसं करावं हे अजून त्यांना माहीत नाही. कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहीत नाही. नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मतं देत नसतात. फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो, तो म्हणजे बोलण्याचा. फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा लोकांचं परिवर्तन करण्याचं, पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत. आणि ही निवडणूकसुद्धा झाल्यानंतर आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरकुलीचे सरपंच करा म्हणून माझ्या आणि 100% लागतील हे खात्रीने मी सांगतो. दादा डिबेटसाठी वारंवार आव्हान करण्यात येते विरोधकांकडून. अहो डिबेट कधी येऊ द्या. डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या गेले पाहिजेत. कोण तर लिहून देतंय आणि त्याच्यावरच तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागला. अहो डिबेट कशाला करायचं? तुम्हाला त्याची माहिती पाहिजे. तुम्ही मला सांगा, स्वर्गवासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत, तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्याबरोबर आलेले सगळे सहकारी आहेत. एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा भगीरथ लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं, आम्ही म्हणाल ते ऐकतो. म्हणजे त्यांच्या नानांनीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात. दादा विरोधक असं म्हणतात की कुठं तर आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला पंढरपूरमध्ये डावललं जाते. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी ही शिस्तीचा पक्ष आहे. या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावललं जात नाही. प्रथम आमच्या मुलाखती झाल्यानंतर पक्षाकडे नावं गेली आणि पक्षा 1-2 नंबर नावं त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत. आणि ज्या आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचा 100% प्रयत्न करू. निवडणुकीमध्ये जातीचं बीज पेरलं जातंय. पूर्वीच्या काही असं घडत नव्हतं. या संदर्भामध्ये काय सांगाल आणि शेवटी मतदारांना काय आव्हान कराल? एक लक्षात घ्या, या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गवासी औदुंबरांना असतील, स्वर्गवासी मोठे मालक असतील, इथं राजकारण केलं. म्हणजे वेळ पडली, तालुक्यावर वेळ पडली, दोघंही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेले. परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही. आता ही निवडणुकीचा नवीन पायंडा झालेला आहे. जातीवादाचं विष आपल्या चालू आहे. हे विष कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. सगळ्या लोकांनी ओळखलं पाहिजे की ह्याचा फायदा काहीच नाही आहे, पण ह्याचा 100% तोटाच होणार आहे. की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं म्हणजे कुठल्याही जातीचं, तर एका जातीवरती त्याचा व्यवसाय होऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्याला होऊ शकत नाहीत. सगळ्या लोकांची, सर्व जाती धर्मातल्या लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि तरच या सगळ्या निवडणुका असतील, व्यवसाय असेल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, हे सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं होत असतात. ओके. मला एक सांगा, आता एक प्रश्न आहे माझा की दलित आणि मुस्लिम हे समाज हे BJPच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी राहील तर आता कुठे एकत्र येणार नाही असं कुठं तर बोललं जातं. एक लक्षात घ्या, बिहारमध्ये जवळजवळ मला वाटतं 25-30% वरती मुस्लिम समाज आहे. त्या ठिकाणी की एवढ्या बहुसंख्य लोकांनी आता जनतेने निवडून दिलेले नाहीत, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने सुद्धा त्यामुळं हा बदल खूप लागलेला आहे. म्हणजे काय वाटतंय? कोण आपलं